सातपुड्याच्या कुशीत आदिवासी पट्ट्याच्या पायथ्याशी वसलेला मतदारसंघ म्हणजे चोपडा। या मतदारसंघाची सामाजिक रचना ही जेवढी निराळी आहे तेवढीच इथल्या मतदारांची समीकरणही निराळी आहेत। मागील अनेक निवडणुकीचा इतिहास बघितल्यास या मतदारसंघाने विधानसभेला राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला मतदान केले, पण लोकसभेला हा मतदारसंघ कायमच भाजपच्या पाठीशी उभा राहतो। भाजपला इथून भरभरून मतदान होतं। यंदाच्या निवडणुकीतही इथून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंना 64,000चं लीड मिळाले। त्यामुळे आता विधानसभेला काय होणार याकडे जळगावकरांचं लक्ष लागले। आता काय होऊ शकतं या निवडणुकीत आणि चोपड्यामधून कोण आहेत इच्छुक, पाहुयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं। चोपडा तालुक्याची एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक रचना वेगळी आहे। मराठा बहुल मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गुजर समाजाचं मतदान असलेली बरीच गावं आहेत। रेवा गुजर आणि दोडे गुजर या दोन्ही समाजासह कोळी आम्ही आदिवासींची मतं सुद्धा इथं निर्णायक आहेत। 2014 पर्यंत हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार हमखास निवडून येणारा असाच होता। अलीकडील काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती यांचा हा बालेकिल्ला राहिलाय। 1985, 90, 95 आणि 99 असे ते सलग 4 वेळेस विजयी झालेत। 2009 मध्ये मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या जगदीश वळवी यांनी इथून विजय संपादन केला, पण 2014 मध्ये शिवसेनेतर्फे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि 2019 मध्ये लता सोनवणे या विजयी झाल्या। दोन्ही वेळी राष्ट्रवादीतर्फे जगदीश वळवी यांचा पराभव झाला। सध्या लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल वाद सुरू आहे आणि त्यांचं जात प्रमाणपत्र हे हायकोर्टाने रद्द ठरवले। त्या सुप्रीम कोर्टात गेल्यात, मात्र अद्यापही त्याचा निकाल लागणं बाकी आहे। 2019 मध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणूक न लढवता आलेले माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे सुद्धा यंदाची निवडणूक लढवण्यास तयार आहेत। तथापि त्यांना पुन्हा कोर्टाची अडचण आली तर लता सोनवणे याच उमेदवार राहतील, पण लता सोनवणे यांनाही जात प्रमाणपत्राची अडचण आली तर चंद्रकांत सोनवणे यांचे लहान बंधू आणि जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्यामकांत सोनवणे यांना उमेदवारी दिली जाईल असं आजचं चित्र आहे। थोडक्यात शिवसेनेकडून कोणत्याही परिस्थितीत चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत सोनवणे परिवारात उमेदवारी दिली जाईल असं निश्चित आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी केली होती आणि तेव्हा भाजपने त्यांना छुपा पाठिंबा दिल्याच्या चर्चा होत्या, परंतु प्रभाकर सोनवणे हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले। यंदाच्या निवडणुकीत जर हा मतदारसंघ भाजपला सुटला तर प्रभाकर गोटू सोनवणे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील इतकं चित्र स्पष्ट आहे। डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी गतवेळी निवडणूक लढवली होती, परंतु ते 4थ्या क्रमांकावर राहिले होते। यंदा डॉक्टर बारेला हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, पण अजित पवारांची ताकद ही शरद पवारांच्या तुलनेत इथं कमी आहे, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटू शकतो। महाविकास आघाडीत चोपडा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचं संघटन मजबूत आहे। नेते मंडळींचीही मोठी फौज आहे। माजी मंत्री अरुणभाई गुजराती, माजी आमदार आणि चोपडा सूत गिरणी संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, ॲडव्होकेट घनश्याम अण्णा पाटील यांच्यासारखी मातब्बर मंडळी इथं आहेत। त्यामुळे शरद पवार गटाकडूनच या जागेवर उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे, किंबहुना त्यांचाच उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराला चांगली टक्कर देऊ शकतो। ठाकरेंचाही शिंदेच्या उमेदवाराचा पराभव करणं इतकाच हेतू आहे, त्यामुळे त्यांचीही इथं मदत होऊ शकते। सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे DP साळुंखे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। माजी आमदार जगदीश वळवी यांचाही पर्याय इथं आहे, मात्र ते चोपडा या मतदारसंघात राहत नाहीत, त्यामुळे त्यांच्याविषयी चोपडेकरांच्या मोठ्या तक्रारी आहेत। चोपडा मतदारसंघात विकासाची प्रतीक्षा कायम आहे। या मतदारसंघात मेगा रिचार्ज प्रकल्पाचा प्रश्न मोठा आहे, शिवाय अंकलेश्वर बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्नही ज्वलंत आहे। हा राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला असूनही या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत। चोपडा तालुका हा केळीचे उत्पन्न घेण्यात अग्रेसर आहे, पण केळीविषयी अनेक समस्या आहेत। गेल्या अनेक निवडणुकीत पीक विमा, केळ्याला फळाचा दर्जा, हमी भाव अशी आश्वासनं दिली होती, पण ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीयेत। कापसाला भाव नाहीये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांच्या तोंडी आहेत। तरुणांसाठी एखादा मोठा प्रकल्प या मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षित आहे, त्यामुळे शहराकडे स्थलांतराचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे। या सगळ्या गोष्टी असूनही या मतदारसंघात लोकसभेला भाजपला मतदान झाले। संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने लाट असतानाच चोपडेकरांनी भाजपला मतदान केलं होतं। आता विधानसभेला काय होणार? अरुणभाई गुजराती यांचं नेटवर्क भारी ठरणार की सोनवणेंची ताकद पुन्हा दिसणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे।
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।